साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणाऱ्याला वंदन करून ज्योतानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतात विकास पाटील चषक 2024. सन्माननीय सूर्यकांतजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल किशोर नाईक यांना. मी विनंती करेल किशोर नाईक साहेब आपण या आणि सूर्यकांतजी म्हात्रे साहेब जे विकास पाटील यांच्या समवेत खेळायचे त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या साथीनं आणि असे सूर्यकांतजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान किशोरजी नाईक यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू सो मच सूर्यकांतजी, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आणि गोलंदाजी मार्गवरती कोण आहे त्यांच्या जोडीचा एक खेळाडू कुमार नाईक. या वर्षी रिटायरमेंट आहे. 26 मे हा शेवटचा दिवस असणार आहे खेळताना आणि अदानी ग्रुपची सुद्धा शेवटची टुर्नामेंट असणार आहे. गेले 10 वर्ष ही स्पर्धा चालू आहे आणि या वर्षी त्या स्पर्धेचा शेवट होणार आहे आणि त्याची सुद्धा रिटायरमेंट असेल. कुमार नाईक वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम साबरा आणि क्रिकेटवरचं अतोनात प्रेम त्या खेळाडूला सातत्यानं मैदानात घेऊन येत आहे. सातत्यानं मैदानात येण्यास मजबूर करतोय. प्रत्येक स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूला गाईड करणं, प्रत्येक संघाला गाईड करणं, स्वतःच्या रामजीबाबा वाळुंजे संघाला पुढे घेऊन जाणं, अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पडत असताना दिसत आहेत. अजू यांच्या समोर चर्चा करत असताना कुमार नाईक, परंतु पहिलं षटक आतापर्यंत मार्गस्थ असताना धावफलकातील धावा जर पाहिल्या तर 2 धावा झाले, 2 चेंडूचा खेळ झालाय. रिषभ स्ट्राईक एंडवरती मोठा फटका समोरच्या दिशेने, चेंडू जास्त हवेमध्ये, क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधला रॉंग एंडला येतोय परंतु दुसऱ्या बाजूला व्हाट अ कॅच, मॅग्निफिसंट कॅच बाय द फिल्डर. काय जबरदस्त झेल हितेशने टिपलाय. अशक्य प्राय असा झेल होता आणि तो झेल टिपणं किती महत्वाचं होतं, किती गरजेचं होतं हे त्याचं त्याला माहिती. परंतु रामजीबाबा वाळुंजे संघ जर आपण पाहिलं तर नेहमीच या स्पर्धांच्या माध्यमातून घुसून खेळताना दिसलाय. कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली या संघाने अनेक धडे गिरवलेले आहेत क्रिकेटचे आणि त्याचंच एक फलित म्हणून अतिशय सुंदर झेल हितेशच्या माध्यमातून घेतला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. जय आल्यात. 3 चेंडू 2 धावा म्हणजेच तितकीशी समाधानकारक सुरुवात नाहीये परंतु ग्रेट स्टार्ट वाळुंजेसाठी आहे. वाळुंजे संघ विचार करत असणार आहे की इथे किमान 30च्या आतमध्ये थांबवलं जावं, किमान 25च्या आतमध्ये थांबवलं जावं, कारण मागील मॅच जर बघितली तर वेगळे निर्देशन देणारी होती. 26 धावांचा पाठलाग करत असताना दमचक झाले तरी पुन्हा एकदा जडमध्ये टाकलेला चेंडू पूर्णपणे फलंदाजाच्या विचारांना नुसतं नाबूद करणारा हा चेंडू होता. संमिश्र रीतीने हातात असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रत्येक निर्धाव चेंडू हा दडपण वाढवणारा असणार आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरचं दडपण वाढवेल आणि प्रत्येक चेंडूवरची धाव ही गोलंदाजावरती दडपण आणेल. आणि मागील वर्षी फायनल टच करणारे संघ वाळुंजे वाघोली या मॅचेस बघण्यासारख्या असतात. ओहो, इथे खराब फेकी. एक धाव मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये. चेंडूचा खेळ होतोय 5. 3 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू, लास्ट बॉल. परंतु मगाची मॅच अतिशय रोमहर्षक होती. बोळिंजकरांच्या गळ्यामध्ये पूर्णपणे श्वास अडकलेला होता ज्या वेळेला 3 धावांची गरज होती. परंतु 24-26 ची मॅच 6 धावांपर्यंत आली कशी, हा सुद्धा प्रश्न सर्वांना टोचतोय.
बोळींज सारखा बहारदार फॉर्म मध्ये असणारा संघ, मागील 2 रविवारी विजेतेपद पटकावणारा संघ अशा प्रकारच्या बुचकळ्यात घरच्या मैदानावरती कसा काय अडकू शकतो, हा प्रश्न सुद्धा सगळ्यांना पडलाय. आणि घरच्या मैदानावरचा दबाव या सर्व बाबी वेगळ्या आहेत, परंतु मागील 2 वीकचा जो तुमचा परफॉर्मन्स राहिलाय हा वेगळा बेंचमार्क सेट करणार. लॉफ्ट केलाय चेंडूला, यावेळेला चेंडू निघून चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकआउट पॉइंट मध्ये चेंडू निघून चाललाय, तिथे एकच रनाची मोहर लागते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकर धावा आहेत 4 एका गड्याच्या मोबदल्यात टीम कोरोटी संघाच्या. आज सकाळपासून जे सामने चालू आहेत भरत मोरे सर, तिन्ही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा 5च्या वर गेलेल्या नाहीये. अतिशय सुंदर षटकं टाकल्यात पॉवर प्लेच्या. नाही आणि कालची सुरुवात सुद्धा तशीच होती. 4 रन्स, 4 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4, मी 5, सांगितलं 6. की मागील 2 संडे विकास 11 जिंकलाय, पण विकास 11 मागील 3 वर्ष फॉर्म मध्ये आहे, पण घरच्या मैदानावर काय त्यांच्यावर दबाव अजून समजलेला नाहीये, कारण घरच्या मैदानावर त्यांच्यावर दबाव फार मोठा असतो. प्रसन्न बघा, घरच्या मैदानावरचा दडपण किंवा या संघाने मागील 3 वर्षाचा खेळ कसा दाखवलाय कसा नाही हे सर्वांनी बघितलंय. त्याची 2 ते 3 कार्ड आहेत. विकास इलेव्हन बोळिंज हा संघ फक्त सामेदी ब्राह्मण समाजामध्येच खेळतो असं नाहीये, हा गावटोवाच्या संकल्पनेमध्ये बाहेर सुद्धा खेळताना दिसतो आणि तिथे सुद्धा त्याचा खेळ काही प्रमाणामध्ये उंच राहिलाय. मागील वर्षी जर तुम्ही बघाल तर नारंगीच्या मैदानावरती नारंगीच्या संघाला हरवण्याचा कारनामा सुद्धा त्याने केला होता. म्हणजे या संघाची जी काही बांधणी आहे, म्हणजे या संघाचे जे काही स्टारकास्ट आहे फर्स्ट टू लास्ट, म्हणजे अनेक बदल त्यामध्ये, कधी काही ऋतिक नाईक या संघामध्ये आपल्याला दिसला होता, कधी बंटी ड्राज आणि असे अनेक खेळाडू, म्हणजे हे खेळाडू प्रत्येकाचा रोल अदा करत असताना दिसले. यावर्षी जर बघितलं तर आदित्यने फिनिश केलंय. म्हणजेच ज्या प्रकारे बोळिंजकडे बॅटिंग ऑर्डर आहे त्या प्रकारची बॅटिंग ऑर्डर कदाचित कोणत्या संघामध्ये नक्कीच, कारण शेवटच्या 8 पर्यंत ते बॅटिंग करतात. उजव्या बाहेरचा चेंडू जास्तच बाहेरून आतमध्ये येणार आहे. पंच बोलतात, सांगतात येस इट इज अ वाईड. अतिरिक्त दाद आपल्यामध्ये ऍड होईल. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर सुद्धा अतिशय चांगली कामगिरी बजावतात. कालच्या पहिल्या मॅच पासून महेश कोडू सर असतील, विजय सर असतील, त्यानंतर खालिद सर असतील, खूप चांगली कामगिरी. आणि हे पहिल्यापासून जोडले गेले सामान्य ब्राह्मण समाजाच्या 4 वर्ष जोडले गेली 4 वर्ष. मागील वर्षी राजेश ताळाशेलकर सर सुद्धा होते आणि खूप सारं योगदान यांचं सुद्धा आहे. स्पर्धा यशस्वी करण्यामागे यशच्या बॅटमधून येणार हा फटका चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय. मोठा अडसर दूर, मोठी विकेट, बिग ब्लो. बघा आणि अनेक चर्चा होणार आहेत. संतोषजी मात्रे आमच्या साथीने जोडले गेलेत. पडई संघातील एक हरवणारे व्यक्तिमत्व. पडईचा संग्राम सुद्धा खूप चांगला राहिला. मागील 2 हप्त्यामध्ये त्यांनी सुद्धा खूप चांगला खेळ केलाय. विनिंग कॉम्बिनेशनने भरलेली टीम यावर्षी सुद्धा खेळण्यात आली, परंतु या मैदानात पडई ही टॉप 4 मध्ये यायची, यावेळेला नाही. यावर्षी मात्र ते पहिल्याच फेज मधून बाहेर आले. संपूर्ण क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, आणि जे पहिल्याच षटकात जे कॅचेस सोडले ते पडई संघाने मागात पडले आणि गचाळ क्षेत्रांचा परिणाम त्यांच्या संघावर झाला. आणि विशाल 2 वर्ष भरत मोरे विशाल ज्या पद्धतीने खेळत होते त्यामध्ये विशालला यावेळी सूर गवसलेला नाही. तिथेच पडई संघाचे हे झालेलं आहे. आणि विशालकडून खूप मोठी अपेक्षा होती, तो अपेक्षा भंग झाला. त्यामुळे या स्पर्धेमध्ये अस्तित्व जिवंत ठेवायचं ते सुद्धा स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाहीये पडायचं. वन्स अगेन बॅक इन टू द मॅच. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, टॅप केले चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एका धावेसाठी निघून जाईल. डिक्लेअर झोन आहे तिथे. कुमार नाईक फॉलो करतात चेंडूला. तोपर्यंत एक धाव ही संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. बघा इथून तुम्हाला येणारे 3 षटकं म्हणजे चालू असलेलं षटक, त्यानंतर येणारे 2 षटकं, याच्यामध्ये किमान 4 मोठे फटके मारावे लागणार आहेत. ते 4 मोठे फटके तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये लढण्यासाठी बळ देतील. अन्यथा तुम्ही मॅच पासून थोडीशी लांब व्हाल. जी स्थिती पहिल्या मॅचमध्ये राठोडी संघाची होती, राठोडी संघाने खूप चांगला संघर्ष केला. नो डाऊट 26 धावांचा बोळींसारख्या संघासमोर बचाव करत असताना मॅच शेवटच्या क्षणापर्यंत नेणं हा ट्रिमेंडस जॉब आहे. खूप चांगलं कार्य केलं होतं, परंतु या सर्व बाबी कुठे ना कुठे तरी रिझल्ट, ओहो येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव तुमच्या बाहेर, म्हणजे जी वाईड लाईन आहे त्याच्या बाहेरून चेंडू आतमध्ये आला म्हटल्यानंतर तो कोणत्याही प्रकारे वाईटच बनणार आणि पंच त्याची पुष्टी देत आहेत.
बॉल टर्न झाला पण तो वाईडच्या स्टंपवरून बाहेर पडले, त्यामुळे पंचांचा निर्णय हा वाईड. येस, अतिरिक्त दाबलकामध्ये अडचण. आणि सांगण्यात तात्पर्य काय आहे, सुरुवात किती चांगली करताय, मध्यांतर किती चांगलं करताय, त्यापेक्षा शेवट किती चांगला करताय याला सर्वाधिक जास्त महत्व आहे क्रिकेटमध्ये. आणि हे मागच्या सामन्यात आदित्यने दाखवून दिलं की शेवट हा महत्वाचा होता. शेवटच्या चेंडूवर 3 धावा, खरं म्हणजे अशक्य, आणि षटकार मारला होता. सर्वांना अपेक्षा कौस्तुभकडून होती. नक्कीच प्रीत आणि कौस्तुभ क्रीजवर असा 10 धावांची गरज होती, पण कौस्तुभने नराशा केली, पण प्रीतने एक षटकार म्हणून सामना जिवंत ठेवला होता. एक्झॅक्टली जो प्रीतने मारलेला षटकार होता तो वाखाणण्याजोगा होता. ज्यावेळेला हवा थांबली आहे, सकाळचं सत्र आहे, तिथे चेंडू ट्रॅव्हल करणं सोपं नाहीये, परंतु तो अप्रतिम जॉब त्याने तिथे केलाय आणि षटकाराची मोहर लागली होती. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये फील्ड काढण्याचा प्रयत्न चांगले होते, परंतु त्याला यश मिळालं नाहीये. परंतु बॅक खूप चांगल्या प्रकारे केलंय. रामजीबाबा वाळुंजे संघाची जर खासियत सांगायची झाली तर ही टीम एक टीम म्हणून खेळते. यांच्या यशाचं रहस्य हेच आहे की बॉलरने किती चूक केली त्यापेक्षा फिल्डर त्याला किती बॅक करतोय, बॅट्समॅनने चूक केली तर बॉलर किती त्याला बॅक करतोय, या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या असतात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज साई, पुन्हा एकदा टाप काढायचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू खेळला गेला, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, 38 सर्कलच्या जवळ चेंडूला फील्ड केलं गेलं, धावचीची संधी आहे, परंतु चेंडू जास्त उंचीवरून गेलाय. पुन्हा एकदा 2 धावांची बंडी लागते. धावफलकाचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ भरत मोरे सर, आपण परत एकदा विकास 11 वर येतोय. विकास 11 ला यावर्षी एक स्टार खेळाडू म्हणजे मिळतोय, तो म्हणजे प्रीत. यावर्षी दोन्ही स्पर्धेत प्रीतने अतिशय सुंदर खेळी खेळले आणि प्रीतला मी मागील 2 वर्ष बघतोय. प्रीत तिथे सातत्यानं आयोजनामध्ये इन्व्हॉल्व असायचा, प्रत्येक कामामध्ये इन्व्हॉल्व असायचा. आणि या वर्षी जर आपण बघितलं तर प्रीत आतमध्ये खेळत असताना जे काही फटके लगावतोय त्यामध्ये असं वाटत नाही कधी हा की मैदानाबाहेर किंवा त्या प्लेइंग लेवलच्या बाहेर होता. हुक केलाय चेंडूला, चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, व्हॉट अ शॉट. येतोय उत्तुंग दर्जादार, शानदार, बहारदार, लाजवाब विकास पाटील षटकार. भरत मोरे सर, मागच्या स्पर्धेमध्ये ना चेतक वाघोली वर्सेस श्री गणेश आपला विकास 11 होता. 2 षटकात तब्बल 28-29 धावा होत्या आणि प्रीतने अमय सारखा गोलंदाज जो लेदर क्रिकेट सांगतो एसटी मधून एका षटकात त्याने 22 धावा केल्यात. 12-32 एका षटकात त्याने 24 धावा काढल्या होत्या प्रीतने. नाही, आणि अशा प्रकारचे मोहरे दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष मिळत चालल्यात आणि म्हणूनच बॉलिंगची ताकद मागील 3 वर्षामध्ये वाढत चालली आहे. किती आले, किती गेले, त्यापेक्षा किती आहेत त्याच्यावर ते जास्त लक्ष देतात आणि त्यामुळे तुम्ही बोलला ते कौस्तुभच्या आठवण. कौस्तुभ 3 वर्षा अगोदर कौस्तुभला जेव्हा 12 चेंडूत 38 धावा पाहिजे होत्या, कौस्तुभ मैदान होता, शेवटच्या 2 चेंडूत 12 धावा पाहिजे, त्याने 2 चेंडूवर 2 षटकार मारून. पण त्यानंतर त्याने जो जल्लोष केला, त्या जल्लोषमध्ये त्याने त्याच्या पायाला पण इजा करून घेतली होती. अजूनपर्यंत दुखते. यस, नक्की अजून पण त्याचा दुःखद आहे. आणि मगाची मॅच गळ्यात आली तर जास्त दुखली असते, कारण सगळे काही खेळले होते. मॅचला इतकं वाढवणं गरजेचं नव्हतं, परंतु मी रातोडी संघाची पुन्हा एकदा प्रशंसा करेल. जबरदस्त खेळ त्याने दाखवलाय. अंडर प्रेशर 26 धावांचा बचाव, इट्स नॉट इझी, पण त्याने इझी करून दाखवलं होतं. तो एक षटकार जर नसता आला तर रातोडी संघाने बाजी मारली असती. यामध्ये रातोडी संघ हा असा संघ आहे भल्या भल्यानं चकित करणार. फक्त त्यांचं सातत्य थोडं काय, दिशांची बॅटिंग जर झाली तर तो कुठल्याही संघाला एक चकित करू शकतो. दिशांत असा खेळाडू आहे की तो कधीही सामना फिरू शकतो. साई आलाय. बॅक टू रामजीबाबा कुमार नाईक. येस, शेवटचं वर्ष, वय वर्ष 53. एक्झॅक्टली त्या चर्चेकडे सुद्धा येणार आहे. परंतु आता साई वर्सेस साईचं युद्ध आहे. साई वर्सेस जय. साई खाली आहे, दोन्हीकडे साई आहे. बॅटिंगला पण साई आहे, बॉलिंगला पण साई आहे, परंतु आता जय स्ट्राईक एंडलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलं चेंडूला, परंतु तितका प्रॉपर बॅटचं कनेक्शन नाही आहे. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये. येस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानात दाखवली गेली. कोरुटी संघ थोडासा पिछाडीवरती आहे, परंतु सकाळच्या सत्रामध्ये तुमच्या धावा किती बनतायत त्यापेक्षा तुम्ही काय मानसिकतेने मॅच खेळताय याच्यावरती मॅचचा रिझल्ट असतो. 26, 27, 28, 30 या सर्व धावा इथे समाधानकारक आहेत असं म्हणू शकतो आपण, कारण मागच्या मॅचने 26 धावांचा तो संघर्ष दाखवला. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलंय, चेंडू जातोय ऑन साईडला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. व्हॉट अ कॅच. वेगाने धावत येत असताना चेंडू खाली चांगली जजमेंट पाहायला मिळाली आणि झेल टिपत असताना फलंदाज बाद होतोय. अभी
अभी मोरे सर तुम्हाला एक सांगतो, काही खेळाडू असे आहेत की त्यांच्याकडे झेल गेल्यानंतर सहजाची झेल सोडून असे फेविकॉल म्हणजे वाऊंजी संघामध्ये अखिल आहे, बोळीन संघामध्ये ऋषी आहे. ऋषी हा असा खेळाडू आहे एकदम शांत खेळाडू. मी आजपर्यंत त्याला आणि अखिल आहे दोघं खेळाडूने कधी झेल सोडताना बघितलेलं नाहीये. नाही आणि असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही क्षेत्ररक्षणातील चिता म्हणू शकता. परंतु दोन खेळाडू असे आहेत की ज्यांची भिंत म्हणजे लेग साईड त्यांना उभा करायचं बघतं. एक म्हणजे चेतक वाघोली संघाचा विपुल आणि दुसरा बानकर संघाचा प्रज्ञेश बानकर संघाचा प्रज्ञेश. नाही, प्रत्येकाची जागा आहे आणि म्हणूनच क्रिकेट खेळत असताना एखाद्या कर्णधाराला आपल्या खेळाडूची स्ट्रेंथ काय आहे किंवा आपला खेळाडू कोणत्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग करू शकतो, आपला खेळाडू कोणत्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग आहे म्हणजे तिथे ती जागा त्याला पसंत आहे हे पाहणं गरजेचं असतं. थँक्यू सो मच कौस्तुभ. मैदानाच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. जिथे तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना 2 चेंडू झालेले आहेत, 2 धावा खर्ची केल्या, ते विकेट सुद्धा आली आहे. सचिन या बला इनसाइड आउट, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. वन्स अगेन चांगला झेल इथे टिपलाय, फलंदाज सचिनचा खेळ संपलाय. कॅप्टनशिप म्हणतात ना ज्याला कॅप्टनशिप. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. भरत मोरे सर बघा अनुभवाचा फायदा आणि कॅप्टनशिप याचा फरक आहे. रामजीमध्ये क्रिकेटमध्ये कुमार नाईक केलं, त्याने बदला सचिन केलाय. तुम्ही आजपर्यंत बघितलं की ऑफ साईडला 3 प्लेअर कधीच लावले नाही, पण सचिनला त्याने ऑफ साईडला 3ला लेगला 2च ठेवले. म्हणजे ही कॅप्टनशिप अनुभवाचा फायदा हा रामजीवा क्रिकेट क्लबला भेटतो आणि त्यांनी बघा 3 ऑफ साईडला ठेवले ते आणि सचिनचं बळी गेलं. याच्यामध्ये प्लॅनिंग असतं. गोलंदाज कोणत्या अँगलने कोणत्या दिशेने गोलंदाजी करणार आहे, कोणत्या लाईनवरती गोलंदाजी करतोय, कोणत्या लेंथवरती गोलंदाजी करतोय ते कर्णधाराला माहीत आहे. त्याच्याशी विचार विनिमय करूनच क्षेत्ररक्षण लागावलं गेलं आणि त्यामुळेच कुठे ना कुठे त्याचा फायदा होतोय. आणि हेच तर सर्वांना करायचं असतं. हीच तर मोठी तफावत आहे. तुमच्या प्लॅनिंगमध्ये गडबड असेल तर रिझल्ट चुकणार आहे. इथे प्लॅनिंगमध्ये कोणती गडबड नाहीये म्हणून रिझल्ट योग्य होतोय. पुन्हा एकदा साईचा चेंडू कट केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करेल. फाईटला क्षेत्ररक्षक जो होता तो जातो चेंडूवरती, तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. बघा खासियत काय, एक षटकार वगळता कोणत्या प्रकारे मोठा फटका आलेला नाहीये या संपूर्ण इनिंगमध्ये. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 चेंडू चाचणी खेळणं शिल्लक आहे. बोईन संघाचे सिनियर सदस्य अनंत वजे यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही ते स्वागत करतोय. वाम वेलकम अनंत वजे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल. 2 चेंडू चाचणी खेळणं शिल्लक आहे. साई स्ट्राईक एंडला. साई वर्सेस साई. एका साईवरती दुसऱ्या साईने केला हल्ला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग, दुसरा धावायचा प्रयत्न नाहीये. दुसरी धाव घेणं गरजेची होती का? बघा दुसरी धाव घेण्यासाठी सुद्धा संतोषजी आपण पहिली धाव ही वेगानं कंप्लीट करणं गरजेचे असते. खूप कमी प्रमाणात आपण पाहिले काल आज दोन्ही दिवस जर मिळून बघितलं तर खूप कमी प्रमाणात पहिली धाव वेगानं कंप्लीट झाली आहे आणि त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा मानस काही लोकांचा फसलाय सुद्धा. काही लोक धावचेत सुद्धा होताना दिसलात. शेवटच्या अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. 20 धावा धावफलकावरती. हो यावेळेला लक्ष्यपूरचा चेंडू, त्याला लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिला तर डिक्लेअरच्या दिशेने जातोय. एकदा मिळेल. षटकाचा खेळ संपतोय. 3-21 धावा धावफलकावरती टीम कोरोटी या संघाच्या. बोलिंद गावी भरला या विकास पाटील चषक. लवकर
षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. देव गणपती आणि शंकराच्या Thank you. कृपेची 21. झलक. 21 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा दाखल करते. नवीन गोलंदाजी मार्कवरती मीत येतोय. आता मीटला नीट गोलंदाजी करावी लागणार आहे, नाहीतर जो काही दडपण बनलंय कोरोटीवरती ते दडपण कुठे ना कुठेतरी कमी झाल्यासारखे चित्र दिसेल. खूप चांगली स्पर्धा. साईकडून फार मोठ्या अपेक्षा कोरोटे संघासाठी, कारण साईनेच एक मोठा फटका मारलेला, त्यानंतर अजूनही एक फटका लागलेला नाहीये. मला वाटते यांना सुयशची उणीव आहे, कारण सुयश हा खेळाडू त्यांचा नाही आहे, कोरोटे संघाचा आजारी असल्यामुळे तो येऊ शकलेला नाहीये. आणि साई हा टॉप ऑर्डर बॅटर मधली बॅटर आहे, त्यामुळे साईकडून परफॉर्मन्स होणं ही कोरोटी संघाची आता मोठी गरज आहे. त्यामुळे साई इथं किती मोठे फटके मारतोय, साई कशा प्रकारे आपली इनिंग सजवतोय, त्यावरती कोरोटीचं धावपलक असणार आहे. 5 चेंडू हे कोरोटी संघासाठी फार महत्वाचे असणार आहेत, कारण का धावा झाल्यात फक्त 22. 22 धावा दाखल करते. एका चेंडूचा खेळ झाला, अजूनही 5 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. साई समोर मीत मोठं बॅटल आहे. ओहो, शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेली चेंडूला. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगानं कंप्लीट झाले. व्हॉट अ थ्रो, पूर्णपणे पॅरलल थ्रो होता आणि चेंडूला तो गॅदर करत असताना मीतने सुद्धा कोणती चुकी केलेली नाहीये. 2 धावा धावपलकामध्ये ऍड होतील. अजूनही 4 चेंडू आहेत. तरी पण संतोषजी, आपण इथे किमान 2 मोठे फटके, ज्या 2 मोठ्या फटक्याने ही मॅच कोरोटीसाठी बनेल ते मोठे फटके अपेक्षित असणार आहेत. 36, 37, 40 या धावा समाधानकारक असणार आहेत. 35च्या अलीकडे, 35च्या पलीकडे असा विचार करावा लागेल. मोठा फटका समोरच्या दिशेने, चेंडू जास्त काळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्यांनी झेल टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज साई बाद गन. हितेशचे 3 झेल संघासाठी फार उपयुक्त. मिचेलने केलेली बॅटिंग आणि त्यानंतर टिपलेले 5 झेल, त्यामुळे तो ड्रीम प्लेअर बनला होता. म्हणजे ड्रीम इलेव्हन मध्ये त्याला सर्वात जास्त पॉईंट होते, कारण त्याने 5 झेल टिपले होते त्यामध्ये आणि बाकी धावा बॅटने बनवल्या होत्या. सो भरपूर मोठा इम्पॅक्ट कॅचेसने पडतो मॅच मध्ये. त्या कॅचेस तुम्हाला विकेट मिळवून देत असतात, गोलंदाजाला सुद्धा बळ मिळतं. तुमच्या संघाला परत येताना तुम्हाला तुमच्या संघाच्या पूर्णपणे कॉन्फिडन्सला मोठी बळकटी येत असते आणि ते चित्र इथे दिसलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. मी जसं म्हटलं होतं ना, वाळुंजे संघ ॲज अ टीम म्हणून खेळतात, एकत्रित येऊन खेळतात आणि सगळ्यांना माहित आहे एकमेकांची ताकद काय आणि ते मैदानाच्या मध्ये दाखवायचा प्रयत्न करतात. खेळावर इतकं प्रेम आहे आणि त्यांना म्हणजे प्रत्येक सामना हा शेवटचा सामना म्हणजे अंतिम सामना अशा पद्धतीने ते खेळतात. डू ऑर डाय अशाच पद्धतीने खेळत असतात. बघा, सामना तिथेच येऊन थांबलाय. 25 धावा दाखल करते, शेवटचा चेंडू बाकी आहे. काय पुन्हा एकदा 26 दिसतील का? अब की बार फिर से 26 दिखेंगे. नारे तर भरपूर लागतात इथे. 26चा अब की बार 26 पार या फिर उतने पे. 3 का आकडा लागत आहे, देखते. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू, कोरोटी समोर वाळुंजे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव तर झाली आहे, त्यामुळे 26 धापलका ते लागल्यात. 27वी धाव घेतली गेली आहे आणि 2च धाबावरती समाधान मानावं लागत आहे. फायनली 2 धाबा येत आहेत, म्हणजेच काय 26 पार झाल्यात, 27 झाल्यात आणि 28चं लक्ष ठेवलं गेलंय रामजी बाबा वाळुंजे या संघासमोर कोरोटी संघाच्या माध्यमातून.
कोरोडी संघ आपला एक प्रतिनिधी इथे नाहीये, लवकरात लवकर पाठवा. आहे मागे, थोडासा मागे गेला होता. येस, पॉवर प्ले पहिला षटक आणि त्यामध्ये 28 धावांचं लक्ष्य. राईट. येस जम्बो, 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. आमची डीबी यांची संपूर्ण टीम पुन्हा एकदा सज्ज झाली आहे आणि त्याचबरोबरीनं मैदानाच्या आतमध्ये त्या 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी एका बाजूला अजिंक्य आणि मीत ही जोडी आली आहे. अज्जू म्हणजे काल तुम्ही भागेचा जो फटका बघितला त्यासारखे फटके मारण्याची ताकद असणारा अजिंक्य आहे, अज्जू आहे. त्यामुळे अज्जूच्या बॅटमध्ये सुद्धा त्याच प्रकारचा काहीसा फटका येईल अशी अपेक्षा सर्वांना आहे. परंतु गोलंदाजी मार्कवरती कोण आहे? जुना जाणता क्रिकेटर रुपेश. लेट्स प्ले. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूला डायरेक्ट लाऊड अपील पंचांकडे केली गेली, परंतु अज्जूने जो काही चेस होता तो कंप्लीट केला आणि त्यानंतर मात्र पहिली धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अनेक आकर्षणं काल आपण चर्चा केली होती त्याची. डान्सिंग अंपायर विजय सर मैदानाच्या आतमध्ये थोड्या वेळात त्यांची सुद्धा झलक पाहायला मिळेल. त्यानंतर आमचे दशरथ पाटील सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांची ती मधुर वाणी, तो बुलंद आवाज, ती बुलंद तोफ आपल्यासमोर सादर होणार आहे. आणि त्याचबरोबर बोळिंजकरांचं हे बहारदार आयोजन सर्व समाज बांधवांबरोबरीनं टेनिस क्रिकेट विश्वाला सुद्धा एक वेगळी उंची देत असताना पाहायला मिळतंय. तुर्तास रुपेश आणि पहिला चेंडू अतिशय शानदार रीतीने हाताळला. अज्जू ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते आणि त्यानंतर द्विधा मनस्थितीमध्ये येत असताना त्यांनी मात्र इथे काय घडलंय, हा नाना करत असताना फलंदाज बाद, मीतला माघारी परतावा लागल्याने पहिला हादरा रामजी बाबा वाळूंच्या संघाला. जे पहिले 2 चेंडू त्यामध्ये 1 धाव दापलकावरती आली आहे, 1 विकेट आली आहे. म्हणजे इथे 28 साठी सुद्धा संघर्ष होणार आहे. 28 साठी सुद्धा तो संघर्ष होणार आहे आणि तो संघर्ष कशा प्रकारे मैदानात केला जातोय हे आपण पाहणार आहोत. अखिल मैदानाच्या आतमध्ये येतोय. अखिलने देखील टिपलेले झेल सर्वांच्या नजरेसमोर आहेत. अतिशय चांगली फिल्डिंग एफर्ट अखिलने दाखवला होता. परंतु रुपेशची मी प्रशंसा करेल, आमच्याकडे 28 असले म्हणून काय झालं, त्या 28ला वाचवण्यासाठी आम्ही आमचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आणि तो प्रयत्न करत असताना त्यांनी सुरुवातीचे 3 चेंडू अतिशय शानदार रीतीने हाताळलेत, दमदार रीतीने हाताळल्यात आणि तो दमदारपणा आणि तो कणखरपणा त्या गोलंदाजीमध्ये दिसून आला. हेच एक्सपिरियन्स खेळाडूचं काम असतं. हाच फरक असतो एक्सपिरियन्स खेळाडू मैदानात संघामध्ये असण्याचा. हाच फरक असतो एक्सपिरियन्स खेळाडू तुमच्या टीमला लीड करण्याचा. चला सुरुवात करायची आहे. 2 चेंडूचा खेळ, 1च धाव. अखिल आणि त्यानंतर तिसरा चेंडू लाऊड अपील केली आहे, परंतु बॅटची एज असे पंच सांगतायत आणि त्यामुळे कोणत्या प्रकारे पंचांवरती प्रभाव नाही. परंतु रामजीबा वाळुंजे सुद्धा आता इथे एक वेगळ्या मानसिकतेमध्ये पाहायला मिळतोय, कारण जी 28 धावांची चेस आहे ती चेस तितकी मोठी नाहीये. 24 मध्ये 28 धावांची गरज असताना ज्या 4 धावावरती होत्या म्हणजे 7च्या सरासरीने पुढे जायचं होतं. असं असताना पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत 7च्या अशा धुसर झालेल्या आहेत आणि ते सुद्धा पॉवर प्लेचं षटक. जिथे पॉवर दाखवणं गरजेचे असते तिथंच जर पॉवर गेली आहे तर येणाऱ्या 3 षटकामध्ये धावा कशा होणार हा मोठा प्रश्न आहे. ड्राईव्ह केला, चेंडू आला होती कार्पेट, अतिशय शानदार रीतीने चेंडू निघून चालला, परंतु चांगली फिल्डिंग.
ऑफच्या रिझनमध्ये ऑफ साईडला कव्हरमध्ये पॉईंटमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचे चेंडू ट्रॅव्हल होतात मैदानाला घरंगळत जातात बॅट आणि बॉटम हँड अतिशय बॉटम हँडचा चांगला वापर करून बॅट ज्या प्रकारे स्विंग होते या सर्व बाबी ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला खरोखर ते क्रिकेटचं वेगळंच सौंदर्य आपल्या नजरेसमोर येत असतं आणि ते सौंदर्य इथं पेश करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून होतोय. रुपेश समराजू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे फिल्डिंग झाली आहे एक धाव एक आणि एकापेक्षा जास्त काही नाही आहे. आणि हे मैदान थोडंसं वेगळं आहे. मैदान वेगळं काय कारण या मैदानावरती अनेक असे पॅचेस आहेत काही झाडं आहेत काही ठिकाणं वेगळी आहेत आणि या सर्व बाबींना बघता धावा काढणं तितकं सोपं नाही आहे. इथे तुम्हाला त्या धावांसाठी सुद्धा प्लॅन नसणं गरजेचं आहे तुमच्याकडे. मग सिंगलसाठी पण वेगळा प्लॅन आहे डबलसाठी वेगळा प्लॅन आहे त्यानंतर तुम्ही चौकारासाठी तुम्हाला वेगळा प्लॅन आखावा लागणार आहे षटकारासाठी ऑल्सो. आणि इथे यावेळेला काय घडलंय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक असेल की नसेल हा लांबचा प्रश्न. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये फक्त एकच धाव सिंगल एकापेक्षा जास्त काही नाहीये. डी ला स्ट्राईक रोटेट आहे येस डिक्लेअर चरपणे एक धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव पलकावरती रामजी बाबा वाळुंजे. चला कोरोटी घाई करा इतका वेळ नाही आपल्याकडे. बॉलर चूज करण्यासाठी इतका वेळ लागला नाही पाहिजे. अगोदरच तुमचं प्लॅनिंग झालेलं असतं तो येईपर्यंत त्याच्या हातात बॉल देईपर्यंत तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी नाही गेला पाहिजे. विदिन 10 to 15 मिनिट्स तुम्ही बॉलर चूज करायचा आणि त्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाठवायचं आहे. पहिलं षटक 4 धावांचं म्हणजेच 18-24 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबली आहे. आस्किंग रन रेट आता वाढलाय जो 7चा होता तो आता 8 वरती जाऊन पोहोचलाय आणि 8 वरती पोहोचत असताना तुम्हाला ती गाठ सोडवायची आहे. जी 8 धावांची गाठ पडलेली आहे ती सोडवण्यासाठी तुम्हाला ते कॅल्क्युलेटर क्रिकेट मैदानात सादर करावं लागणार आहे. बघ ते कसं सादर केलं जात आहे ती येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास अखिल स्ट्राईक एंड वरती आहे प्रणव गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू लॉप केला ऑन साईडला ओहो एका क्षणाला वाटलं होतं हा झेल आहे परंतु असं झालेलं नाहीये. यशने खूप चांगल्या रीतीने चेंडूला फील्ड केलंय फेकी केली तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. हे शानदार दमदार आयोजन श्री गणेश क्रिकेट क्लब बोळींज विकास पाटील चषक आपण पाहतात आणि या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस. दिवेश नाईक आणि मानस नाईक यांच्याकडून प्रत्येकी 5-5 हजार रुपये जर का कोरोटी संघाने वाळुंजे संघाला पराभूत केले तर देण्यात येणार आहेत. हो समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु टप्पापर्यंत चेंडू आतमध्ये आला आणि त्याबरोबरच आपोआप बॅट फिरली आहे. एकदा तो परत धावून कंप्लीट केली जाते. एकाने काय फरक पडणार आहे का? येस पडू शकतोय कारण धावा तितक्या मोठ्या नाही आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी एका धाव्याने तुम्हाला ती मॅच वाढवणं तितकीच गरजेची आहे जितकी बोळींजकरांनी वाढवली होती. अशक्य प्राय पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. थोडीशी सबमरिंग डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी कोरोटीच्या माध्यमातून होते. असंच काहीसं मागील मॅचचं चित्र होतं काही बदल नव्हता. मॅच 24-26 ची 6-10 पर्यंत आली आणि 6-10 नंतर तो पाहणारा षटकार प्रिन्सच्या बॅटमधून आला आणि तिथून मात्र बोळींजकरांनी एक सुटकेचा निष्पास टाकला परंतु तिथूनही कहाणी थांबलेली नाही तिथून अजून वाढली होती. ओहो क्या बात आहे. या बाला चेंडू डीचर पण जाईल का? येस गोलंदाजी चांगली परंतु यष्टरक्षण तितकंसं समाधानकारक राहिलं नाही आणि म्हणूनच एकदा दापलकामध्ये ऍड होईल. मागील मॅच बघता कोरोडीचे खांदे थोडेसे उंच झालेले आहेत. लढा चालू आहे संघर्ष चालू आहे आणि तो संघर्ष पुढे दिसून सुद्धा येतोय. तुर्तास धावपलकात धावा 7 आहेत.
4 चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. लास्ट बॉल रिमेनिंग, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथून जिंकणारा संघ 2 करेल हा बोळीण संघाशी. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला मिड विकेटच्या दिशेने. एकदा धावफलकावरती ऍड होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करावाच लागेल कारण इथं झालाय फंबल क्षेत्ररक्षक. जर का दुसरी धाव वेगाने घेतल्यास तिसरी सुद्धा आली असती. शक्यतेला वाव कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही सुरुवात करताय. तुमची जर का मानसिकताच बनवत 3 धावा बनवायची नाहीये तर मात्र मग ती संधी मिळून तरी काय करणार आहात? तुम्हाला संधी मिळेल कधी? ज्यावेळेला तुमची ती मानसिकता असेल. तुम्ही कराल तर मिळेल, नाही करणार तर मिळणार नाही. असो, दाबा दापलकरती 2 ने वाढतायत, जाऊन पोहोचत 9 वरती. चेंडूचा खेळ झालाय 5. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अतिशय चांगली गोलंदाजी, शानदार बॉलिंग. ओहो, टप्पा म्हणलं तर आतमध्ये चेंडू होतोय. बघा हळूच तुमचा पाय ऑप्शनच्या बाहेर कसा जातो आणि त्यानंतर मात्र शफलिंग वाईटचं जे टेन्शन आहे ते कसं काय डोक्यावरती येऊन मंडरतं त्याला कळायला काही मार्ग नसतो. आणि तेच चित्र घडलं इथं. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा दाबल करती एका गड्याच्या मोबदल्यात रामजी आबा वाळुंजे. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये आता दाबांची गरज आहे ती म्हणजे 19. हे मोठं बॅटल आहे. 12-19. पाहूयात काय घडतंय. आमचे डान्सिंग अंपायर विजय सर यांच्यासाठी राहुलजी वजे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात आहे. आज खरी बक्षिसांची खैरात आहे. आज खरी बक्षिसांची लयलूट होताना दिसणार आहे आणि आज बक्षिसांचा वर्षा होताना दिसणार आहे. आणि त्या बक्षिसांच्या वर्षावाला तितके चांगले नृत्य कृत्य सगळं काही दिसणार आहे. आमचे साथी समालोचक झहीरभाई या ठिकाणी आहेत. दशरथ पाटील सर सुद्धा जॉईन झालेले आहेत. त्यामुळे या समालोचन कक्षाला सुद्धा 4 छान लागलेत. हे समालोचन कक्ष सुद्धा आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने बहरताना दिसणार आहे. ऑलरेडी आमचे पंच पॅनल इथे खूप चांगलं कार्य करते आणि त्याच चांगल्या कार्याला एक वेगळी दिशा देण्याचं कार्य विजय सर सुद्धा करतायत. नवीन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. साई चला इथे तिसऱ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी साईला आमंत्रित करण्यात आले. पहिली इनिंग सुद्धा साईच्या षटकाने थोडीशी बदलली होती. या साईचं षटक जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 2 विकेट आल्या होत्या आणि साईने इफेक्टिव्ह बॉलिंग करत असताना 2 विकेट घेतल्या होत्या. या साईला सुद्धा तेच करणं गरजेचं आहे जर काय इथे कोरोटी संघाला सामना जिंकायचा असेल. चला रुपेशजी, इतका वेळ नाही आपल्याकडे. आपण इतकी जर चर्चा कराल तर हा चर्चेसाठी योग्य स्पॉट नाही आहे. चर्चेसाठी योग्य स्पॉट कोणता? 1 कप चाय. इथे फक्त खेळ करायचा आहे आणि तो खेळ होणं गरजेचं आहे. खेळ जास्त वेळ थांबणार नाही याची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे कारण आज आमचा अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसामध्ये योग्य वेळेत मॅच संपवायची आहे. पहिला चेंडू साईचा. भीमरच्या रूपाने 1 धाव धापलकामध्ये ऍड होईल. नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. नक्की काय करायला गेले होते? म्हणूनच म्हटलं जातं वॉर्मअप का गरजेचं आहे. वॉर्मअप किती गरजेचं आहे, तुम्हाला सराव किती गरजेचा आहे ते सांगणार हे दृश्य होतं. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पंखा फिरलाय. फुलटॉस आणि फुलटॉसची नसीहत 6 धावांची. षटकार. व्हॉट अ शॉट बाय अखिल. चल
आणि ती सुरेखा पटली का नाही पटली माहीत नाही, परंतु अखिलला बॉलर पटलाय, पूर्णपणे पटलाय. पहिला नो बॉल नंतर फ्रीट वरती षटकार दिला, म्हणजे ही मॅच पूर्णपणे आता ओपन झाली आहे. जी मॅच आतापर्यंत थांबलेली होती त्या मॅचला मोठं करण्याचं काम केलं गेलंय. 16 धावा धावपलकावरती आहेत. एकच चेंडू झालाय. येस, चला वाईट बॉल आलाय. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू शॉट पूल करण्याचा प्रयत्न, हुक करायचं होतं काही प्रमाणामध्ये, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बघा मॅच थोडीशी शांत झाली कोरोटीसाठी, परंतु रामजीआबा वाळुंजे संघाचा तो म्हणतात ना कॉन्फिडन्स थोडासा अप झालाय, कारण मॅच जी फसलेली होती ती थोडीशी त्यांच्या बाजूने झुकती होताना आता पाहायला मिळते, कारण अतिरिक्त धावांचा भडीमार आणि त्यानंतर अखिलची तळपलेली बॅट, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव धावपलकामध्ये ऍड होईल. तीन 17 अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इक्वेशन काय सांगते? लिओ शेट यांच्याकडून साईला प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 18 धावा धावपलकर देत, 18 आहेत, एक मिस्टेकने राहिला होता. आणि चंदूभाऊ सुद्धा आलेले आहेत. कोरोटीची मॅच आणि चंदूभाऊ नसतील असं कधी झालेलं नाही आहे. प्रचारातून उशीर झाला, काही हरकत नाही. मॅचच्या दिशेने जाऊयात. लाफ्ट केलं चेंडूला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फॉलो करतोय चेंडूला, परंतु उलट्या दिशेने. सोपं नाहीये, सोपं नसताना मात्र इथं 2 धावा अजूनही कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग भेटत विकेट, आणि या धावा युजफुल आहेत. ज्या 28चा आपण पाठलाग करतात त्या 28चा पाठलाग ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. व्हॉट अ कॅच! यशने टिपलाय झेल आणि मिळालाय कोरोटी संघाला यश. नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण. कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक. कुणाल राजेश आता साई बॅटिंग साठी आलाय. मगाशी सुद्धा साई वर्सेस साई असं वेगळं द्वंद्व होतं, आता साई वर्सेस साई आहे. थोडंसं उलट झालंय. जो बॅटिंग करतो तो बॉलिंग करतो, जो बॉलिंग करतो तो बॅटिंग करतोय. इक्वेशन काय आहे? 7 बॉल 8. बघा 7 मध्ये 8 म्हणजेच पडली मोठी गाठ. गाठ सोडवावी लागेल, नाही सोडली तर मात्र लागेल वाट. येस, 7 मध्ये 8 नाही झाल्या तर वाट लागणार आहे. म्हणजेच काय, पहिला सामना तुम्हाला गमवावा लागेल आणि नॉकआउट स्टेज मध्ये जाल तुम्ही. तुम्हाला हा सामना जिंकला तर एक संधी वाढेल, परंतु जर का हा सामना नाही जिंकलात तर मात्र नॉकआउट स्टेज मध्ये जावं लागणार आहे. तिथून पुढच्या सर्व मॅचेस तुम्हाला जिंकावे लागतील, तरच तुमचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये जिवंत राहणार आहे. लास्ट बॉल साई वर्सेस साई.
ओहो क्या बात आहे लावडा बिल पंचांकडे. येस फलंदाज मैदान सोडतोय म्हणजेच काय फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. सहा आठ 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. चला कोरोटी संघ चला यश आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. चला चर्चा कमी आपण लवकरात लवकर पोझिशन मध्ये या. सर्व संघांना विनंती आहे जी काही चर्चा जे काही प्लॅनिंग करायचंय मैदानाबाहेर करून या. फक्त इम्प्लिमेंट मैदानात होईल याची काळजी घ्या. यासाठी मी म्हणतोय तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी मैदानात सुद्धा वेळ असतो पण इतका नसतो जितका तुम्ही घेताय. आय रिक्वेस्ट टू ऑल टीम्स सगळ्या संघांना विनंती आहे तुम्ही मैदानात फक्त खेळ करा इतकी चर्चा करू नका कारण आजचा दिवस खूप मोठा आहे. सामने जास्त आहेत आणि ते कंप्लीट करण्यासाठी तितका वेळ आपल्याकडे नाही आहे. तुम्ही जर घाई केलीत तर तुम्हाला शेवटपर्यंत 4 षटकाचे सामने खेळायला मिळतील. येस लेट्स प्ले. 6-8 उजव्या स्टीच्या बाहेर चेंडू. पहिला चेंडू स्क्वेअर आहे. पंच वळतायत सांगतायत अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड करावी लागेल. पॅनलाइज करावं लागेल. गोलंदाजाला केलं गेलंय परंतु ही वेळ नाहीये पॅनलाइज करण्याची. ही वेळ नाहीये पॅनलाइज होऊन घेण्याची कारण यश वर्सेस अखिल. लाफ्ट काढण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. यश स्वतः झेल खाली. झेल टिपलाय झेल संपलाय अखिलचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. वाळुंज संघाच्या अडचणी वाढल्यात. Thank you DJ. चला शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडूचा माफ करा शेवटच्या आणि अंतिम षटकामधील 2 चेंडू झालेले 1 चेंडू झालेला आहे. पहिला वाईड नंतर विकेट म्हणजे दोन्हीमध्ये डब्ल्यू दिसला. एकामध्ये डी ऍड केला त्यामुळे ती 1 धाव ऍड झाली. एकामध्ये डी नाही आला त्यामुळे एकही धाव नाही दिली. आता येणारे 5 चेंडू आणि या 7 धावा. जडमधला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एकदा कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न. धावचीची संधी आहे परंतु धावचीत होणार नाहीये. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं गेलंय. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं गेलंय. येस रन शॉर्ट आहे का पाहिलं जाणार आहे. यश कॉन्फिडंट आहेत आणि ही धाव शॉर्ट असेल तर मात्र फक्त एकच धाव काउंट केली जाईल. ऑन फील्ड अंपायर
कन्क्लुझिव्ह एव्हिडंट नाही आहे. आपण आपला डिसिजन कळवायचा. येस, बघा अशा प्रकारचे निर्णय का देता येत नाही त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. ज्या वेळेला कॅमेरामॅन वर करतात त्यावेळेला चेंडू कोणत्या दिशेने जातोय त्या बॉलवरती बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न कॅमेरा करत असतो आणि बॉलला फॉलो करत असताना तुमच्या बॅटला पकडायला कोण येणार आहे. आणि त्यामुळे बॅट कधी लागली, कुठे आली, केव्हा लँड झाली काही कळलेलं नाहीये. त्यामुळे जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आहे तो फायनल आहे. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, फेकी. ओहो, फिल्डिंग चांगली होतीये परंतु धावा येत आहेत. मग ती फिल्डिंग चांगली होऊन काय फायदा आहे. मॅचच्या स्थितीमध्ये, मॅचच्या सिच्युएशनमध्ये, या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी कोरोटी संघाला निर्धाव चेंडू विकेट याची नितांत गरज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला वाळुंज संघ काय विचार करतोय. 3 मध्ये 4, 3 चेंडू 4 धावा, कंपल्सरी चेस. राहुल मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज असेल हा भरत मोरे सर. येस, राहुल मोठ्या पटक्यांसाठी मानला जातोय, जाणला जातोय, परंतु इथे चांगले एक धाव तर मिळालेली बघूया. एक धाव कंप्लीट आणि कंप्लीट दुसरी धाव काढलेली आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत आणि बघूया राहुल तिसरी धावासाठी जातोय का. आणि 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. जेव्हा जेव्हा रामजी बाबा संकटात होतं तेव्हा तेव्हा राहुल त्यांच्या मदतीला येत असतो. बघा इथे राहुल आला, परंतु राहुलची खासियत काय, मोठे मोठे फटके मारणं. काही काही ठिकाणी जिथं ब्लेडचं काम असतं तिथं कुऱ्हाड चालत नाही. कुठं जिथं कुऱ्हाडीचं काम चालतं तिथं असतं तर ब्लेड चालत नाही. इथे गरज कशाची आहे, ब्लेडची आहे. नक्कीच ते नक्कीच कुऱ्हाड मारून चालणार नाही आहे. कुऱ्हाड मारून चुकून 2 चेंडू 2 धावा, 2 मध्ये 2. आता 2 मध्ये 2 जिंकणार कोण हा सुद्धा एक प्रश्न आहे. जिंकणार कोण याच प्रश्नाचे सर्वजण डोळे वटारून या मॅच कडे बघतायत. काल वटार सुद्धा क्वालिफाय झाले, पण यस काल वटार सुद्धा क्वालिफाय झाली आहे. त्यामुळे कालच्या दिवसामध्ये येणारे 4 संघ सुद्धा ताकदवर आहेत. आता सद्यस्थितीला या मॅच मधून जिंकणारा संघ कोण असणार आहे. बॉलिंग संघाचा कर्णधार तयार राहायचंय. ओहो, ये हुई ना बात, इसी को कहते हैं मैच. 1 चेंडू 1 चेंडू 2 धावा. 12 मॅनचं लक्ष आहे, तेच आम्ही बघत होतो. यासाठी 12 मॅनची गरज आहे आम्हाला. नक्कीच स्कोर चुकीचा आहे की बरोबर आहे किंवा नाव कोणाचं चुकीचं आहे की बरोबर आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला बोलवलं जातं. यासाठी आयोजकांनी 12 मॅन तिकडे अपेक्षित ठेवलेला आहे आणि 3 धावाची पेनल्टी पण त्यासाठी ठेवली आहे. नक्कीच हे गरजेचं आहे. हे 3 डिसिप्लिन आहे. धावाची पेनल्टी लागली तर अशा मॅच मध्ये त्याचा काय परिणाम होऊ शकतो. खूप वेगळा परिणाम. लास्ट, अरे रे 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 रे, ये क्या हुआ है. आता म्हणजे मोठा फटका खेळायचा का प्लेस करून 2 धावा काढूचा, हा एक मोठा प्रश्नचिन्ह. संतोषजी स्ट्राईक एंडला फलंदाज तो आहे. मी सांगितलं तर ब्लेड आणि कुऱ्हाड या 2 गोष्टी सांगितल्या होत्या. बघा 1 चेंडू 2, मोठा फटका लाभ केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. ओहो, सामना संपलाय, सामना जिंकलाय कोरोडी संघानं. ऐतिहासिक विजय मिळवलाय कोरोडी संघानं आणि एक बलाढ्य रामजी बाबा वाळुंज संघाला या मॅच मध्ये पराभवाचा सामना करावा लागतोय. ओहो, ये क्या हुआ है. थांबा, रुको जरा, सबर करो. पंचांनी निर्णय काय दिलाय. येस पंच, येस फलंदाज बाद. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय कोरोटी संघानं आणि